नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला आयडिया झाली असेल की कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन पुण्यामधलं कॉलेज. या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट थ्रू काय प्रोसिजर ॲडमिशनची आपण डिटेल बघण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले एक महत्त्वाचा क्वेश्चन की इज दिस कॉलेज ओनली फॉर द वुमन. नक्कीच, ठीक आहे. हा जो काही कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओनली फॉर वुमन, ठीक आहे. आता हे आपण कुठून ओळखायचं काय वुमनसाठी आहे बघा. तुम्ही जर सीट मॅट्रिक्स जर बघितलं कोणत्याही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही कॅपराऊंडचं जर सीट मॅट्रिक्स बघितलं तर तुम्ही बघू शकता. बघा, आता आपण हे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघतोय, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता जसं की ओपनसाठी बघा, जनरलसाठी एक पण सीट अवेलेबल नाही, ठीक आहे. म्हणजे लेडीज कोट्यातनं 42, म्हणजे सगळ्या ज्या काही सीट्स आहे सगळ्या सीट्स या इथनं म्हणजे लेडीज कोट्यामार्फतच इथे सीट भरल्या जातात. इथं लक्षात पहिला म्हणजे जो काही आपला पहिला क्वेश्चन होता तो पूर्णपणे क्लिअर झाला की इथे ज्या काही जागा राहतात फक्त लेडीज कोट्या थ्रू राहतात. तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. आणि याच पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकता जसं की कम्प्युटर रेंजिंगसाठी 36 सीट्स हे जे काही कॅन्डिडेट्स आहे, ओके, 36 कॅन्डिडेट्स ते मॅनेजमेंट कोटा थ्रू म्हणा किंवा इन्स्टिट्यूट लेवल थ्रू ते भरतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रत्येक ब्रँच आलेला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही बघू शकता 24 जागा आहे, ठीक आहे. आणि ज्या काही सगळ्या जागा आहे या सगळ्या जागा लेडीज कोट्यामार्फत भरतात, ठीक आहे. इथपर्यंत आपली गोष्ट क्लिअर झाली, इथपर्यंत काही प्रॉब्लेम, ठीक आहे. मग आता बघा यांच्या ॲडमिशनच्या या टॅबवर ॲडमिशन प्रोसेस, समजा जो ॲडमिशन प्रोसेसच्या जर टॅबवर क्लिक केलं तर बघा नोटिफिकेशनमध्ये FY BTech ॲडमिशन संदर्भात सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दिलेल्या आहे, ठीक आहे. बघा, ही पहिली पी डी एफ आहे की बीटेकसाठी म्हणजे हे बघा नोटिफिकेशन FY BTech म्हणजे बीटेकसाठी इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन, ओके. आणि हे शेड्यूल दिलेलं आहे. आणि आफ्टर दॅट हे जे काही कॅटेगरी जर राहतात म्हणजे ज्यांचे पालक्स म्हणजे ज्यांचे म्हणजे आईवडील म्हणा किंवा कोणी पण, ओके, पण गार्डियन्सच जे गल्फ कंट्रीजमध्ये वर्क करतात अशांसाठी हा स्पेशल कोटा राहतो की म्हणजे जो ओरिजिनली इंडियातला होता तो फॉरेनमध्ये गेला आहे किंवा ओरिजिनली फ्रॉम इंडिया, या सगळ्यांसाठी कोटा राहतो, ठीक आहे. वेगवेगळा कोटा राहत असतो, ठीक आहे. मग हे जे काही 2-3 PDFs आहे मी ऑलरेडी पहिलेच डाउनलोड करून ठेवलेले आहे. बघा, ही पहिली त्यांची नोटिफिकेशन आहे. बघा, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्पेशली फॉर द वुमन, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला ते ॲफिलिएटेड आहे, ठीक आहे. आणि हे कर्वेनगरमधलं कॉलेज आहे. तर बघू शकता FY BTech इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन नोटिफिकेशन, ओके. त्यांनी म्हणजे ही 23 जुलैलाच नोटिफिकेशन काढली होती. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द FY BTech इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. आता तसं आपण बघितलेलंच ऑलरेडी तिथे, ओके. 36 म्हणजे जे काही काय म्हणू शकतो आपण सीट्स आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी. अगेन 36 सीट्स कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोलसाठी 12, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 24 आणि मेकॅनिकलसाठी 12, ठीक आहे. तर बघा, आता यांची एक ऑफलाईन प्रोसिजर आहे. बघा, ॲप्लिकेशन्स फॉर्म्स आर अवेलेबल ड्युरिंग म्हणजे या वेळात 10 ते 5च्या मध्यात ऑन वर्किंग डेज इन द कॉलेज ऑफिस, ओके. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म 1/9/2025 म्हणजे 1 सप्टेंबर लास्ट डेट होती, ओके. आणि बघा, स्टुडंट शुड सबमिट ऑल द झेरॉक्स कॉपीज ऑफ द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे हे ऑफिसला, कॉलेजच्या ऑफिसला जाऊन म्हणजे तुम्हाला या कॉलेजला पर्टिक्युलर जावं लागणार, कॉलेजच्या ऑफिसला भेटावं लागणार. तुम्हाला तिथे सांगावं लागणार की इन्स्टिट्यूट लेवलवर मला घ्यायचं होतं, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल थ्रू ॲडमिशन करायची होती. मग ते ॲप्लिकेशन फॉर्म देणार, ठीक आहे. हे प्रिन्सिपलचे सगळे इथं लक्षात. ही ऑफलाईन प्रोसिजर आहे त्यांची, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक शेड्यूल दिलेला आहे आपल्याला. बघा, हा शेड्यूल आपल्याला महत्त्वाचा आहे. बघा आता 1 सप्टेंबरच्या अगोदर, ठीक आहे. 1 सप्टेंबर लास्ट डेट होती, ठीक आहे. ज्यांनी आता तिथनं ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, समजा तिथं अप्लाय केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा जो काही डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे 5 सप्टेंबरला, ओके, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते डिस्प्ले करणार प्रोविजनल मेरिट लिस्ट. मग सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे कोणाला काही अडचणी जर असल्या तर 8 तारखेला, ओके, 12 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे, ओके. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट आफ्टर द ग्रीव्हन्स 8 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ठीक आहे. मग ॲक्च्युअल ॲडमिशन जो काही राऊंड आहे तो 9 सप्टेंबर 2025, ओके, 10:30ला आणि रिपोर्टिंग टाईम आहे 9:30. इथं लक्षात, ॲक्च्युअल जो काही ॲडमिशन होणार आहे तुमची 9 सप्टेंबरला. आणि व्हेन्यू फॉर द रिपोर्टिंग म्हणजे जो काही तो IT ऑडिटोरियम आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअरवर ही सगळी प्रोसिजर होणार आहे, ठीक आहे. ह्या झालं त्यांचं शेड्यूल, ओके. आणि सगळी जसं की आपण बऱ्याच कॉलेजचं बघितलं, PICT बघितलं, VIT कॉलेज बघितले, या सगळ्यांचं काय होतं ना, एक ऑनलाईन गुगल फॉर्म होता, ओके. आता एक कमिन्स कॉलेजचं यांनी काय केलं की ऑफलाईन मोडनी त्यांचा एक स्पेशल फॉर्म असेल तो कॉलेजला जाऊनच आपल्याला भरायचा आहे, ठीक आहे. ही एक थोडी अडचणची बाब झाली कारण की काही विद्यार्थी असे राहतात पुण्यात नाही राहत,
इथे लक्षात. ओके, म्हणजे जे विद्यार्थी पुण्यात राहतात त्यांना काही प्रॉब्लेम, परंतु जे बाहेरगावी राहतात मग त्यांना पर्टिक्युलरली त्या कॉलेजला जाऊन भेटावंच लागेल. ठीक आहे, कारण की त्यांनी इथं आपल्याला क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा या पहिल्या ह्याच्यात की ॲप्लिकेशन फॉर्म्स अवेलेबल ड्युरिंग द वर्किंग डेज द इन द कॉलेज ऑफिस. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कॉलेजला जाण्याशिवाय पर्याय नाही. इथं लक्षात. ओके, त्यानंतर बघा ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन कॅन्डिडेट मस्ट बी प्रेझेंट विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड द डिमांड ड्राफ्ट फॉर द पेमेंट अँड फीज. ठीक आहे, प्लीज रेफर टू द कॉलेज वेबसाईट फॉर द फी स्ट्रक्चर. ठीक आहे, आपण हे बघण्याचाच प्रयत्न, आपण हे बघणारच आहे. डिमांड ड्राफ्ट टू बी. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्हाला डी काढायचं आहे ते इन फेवर ऑफ प्रिन्सिपल काढायचं आहे. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन बघा. Please note that students admitted in the institute level are not entitled for the any government scholarship, fee shift and the concession scheme. ठीक आहे, क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि हा जो काही ॲडमिशनचा जो काही कोटा आहे तो ऑलरेडीच आपण बघितलेला आहे. ह्याच्या लक्षात. ओके, आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे यांचं फी स्ट्रक्चर बघण्याचा प्रयत्न करूया. बघा मग त्याच्यानंतर ही जे काही नेक्स्ट PDF आहे ही PDF म्हणजे मी म्हटलं होतं ना की गल्फ कंट्रीजमध्ये जो काही NRIचा वगैरे कोटा राहतो त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स दिलेला आहे. ठीक आहे, बघा इन्स्ट्रक्शन्स अँड डॉक्युमेंट्स वाईल रिपोर्टिंग द फॅमिली. ठीक आहे, या सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे. CET स्कोर या सगळ्या गोष्टी ओरिजिनल राहिली पाहिजे म्हणते. फायनल जो काही इन्कम सर्टिफिकेट आहे तो 31 मार्च 2026, कारण की तो स्पेशल कॅटेगराईज विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे. आणि त्यांच्यासाठी फी स्ट्रक्चर पण दिलेलं आहे बघा. 2,04,000 ओपन महाराष्ट्र स्टुडंटसाठी, ओपन OMS SC ST कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. ठीक आहे, स्कॉलरशिप या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आपल्याला आता फी स्ट्रक्चर बघायचं आहे. नाही इथे पण नाही आहे. आय थिंक ते वेबसाईटवरच हां इथे असणार डायरेक्ट फी स्ट्रक्चर. ठीक आहे, वेब बेस्ड फी स्ट्रक्चर आहे बघा. आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलसाठीच बघायचं आहे. हां बघा, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम FY BTech इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनची फीज बघा. ठीक आहे, बघा टोटल फीज इकडे तुम्हाला दिसते, इकडे टोटल फीज त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, बघा जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ट्युशन फी म्हणजे भरपूर ट्युशन फी आहे, 5 लाखच दिसते मला. 5,89,436 ओपन सॉरी म्हणू शकतो टोटल फी झाली आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. इन्स्टिट्यूट लेवलसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पण तेवढीच आहे. ENTCसाठी 4,93,000 समथिंग, मेकॅनिकलसाठी 396 समथिंग, आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलसाठी 2,400. म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी फीस सर्वात कमी आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी सर्वात जास्त आहे कम्प्युटर आणि IT साठी. आफ्टर दॅट थोड्या ENTCसाठी मेकॅनिकलसाठी थोडं 1-1 लाख असा फरक पडला जवळजवळ. ह्याच्या लक्षात बघा. तर ही एक सविस्तर माहिती होती ज्या विद्यार्थ्यांना, ओके विद्यार्थिनींना, कारण की स्पेशली फॉर लेडीजसाठी कॉलेज आहे. ठीक आहे, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यासाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल, आणि एक म्हणजे काय म्हणजे टॉप 10 मधलं कॉलेज आहे पुण्यातलं. जर टॉप 10 जर कॉलेजचा जर विचार केला आपण प्रायव्हेट अनएडेड कॉलेजचा, ठीक आहे, तर त्यातलं हे कॉलेज आहे. इथलं प्लेसमेंट म्हणा, ओके, आणि जो काही कट ऑफ वगैरे राहतो, ओके आपण कट ऑफ पण बघण्याचा प्रयत्न करूया. असेल तर नक्कीच आपण ब्राउचरमध्ये वगैरे बघण्याचा प्रयत्न करूया यांचा कट ऑफ वगैरे दिलेला आहे का. परंतु यांचं कट ऑफचं काही पाहायचंच काम नाही आहे. ओके, म्हणजे 98, 99, 100च पाहिजे. इथं ॲडमिशनमध्येच ॲडमिशन सेक्शनलाच कट ऑफ राहतं. प्रोग्राम ॲडमिशन प्रोसेस स्कॉलरशिप. ठीक आहे, हा तुम्हाला कट ऑफ आपल्याला इन्स्टिट्यूट जो काही राऊंडही राहतो आपल्याला तिथेही बघू शकतो आपण. लेट मी चेक, माझ्याकडे आहे ते कॅपराऊंड तिसऱ्यासाठी कट ऑफ बघून घेऊया आपण. आपण सर्च करत आहे. कट ऑफ याचा नक्कीच नो डाऊट. ठीक आहे, आलाय कट ऑफ बघा तिसऱ्या राऊंडसाठी. बघा लेडीज ओपनसाठी, ओके L ओपन आणि LOBC दिलेला आहे, दोन्ही लेडीज कोटा आहे बघा. 93 गेलेला आहे. हा तिसरा राऊंड असल्यामुळे थोडा कट ऑफ कमी दिसतं तुम्हाला. ओके, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 96. म्हणजे तुम्ही एक गेस करून घ्या की तो सगळं 90च्या तितक्यातच राहणार आहे. ठीक आहे, मेकॅनिकलसाठी हा झाला पहिल्या राऊंडचा. बघूया पहिल्या राऊंडमध्ये थोडा जास्त राहणार कट ऑफ. बघा
कट ऑफ थोडा जास्त 101% राहणार म्हणजे राहणार, नो डाऊट. इथं लक्षात बाकी सगळ्या डिटेल्स त्यांनी या वेबसाईटवर आता तुम्हाला अपडेट राहायचं आहे. त्यांचा शेड्यूल जो आहे तो तुम्हाला सांगितलेलं आहे, 5 सप्टेंबरपासून शेड्यूल सुरू होणार आहे. एक थोडं हेच होतं की म्हणजे जो काही तो फॉर्म आहे तो ऑनलाईन पाहिजे होता. काही विद्यार्थ्यांना शक्य नाही ना. हां बघा, तुम्ही बघू शकता कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघा, एल ओपनसाठी 88. ओके, सगळं एलच राहणार आहे इथे. आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अदर दॅन, ठीक आहे, 92. ओके, म्हणजे कट ऑफ कमी दिसतो, थोडा कमी दिसतोय, म्हणजे 88 आहे की नाही. कॅटेगरी वाईज थोडा कमी झालेला दिसतो, म्हणजे 90च्या जवळपास कट ऑफ पाहिजे तुमचा. येतं लक्षात. म्हणजे मी जे म्हटलं होतं सुरुवातीला 97-98, कारण की बघा पहिल्याच कॅप राऊंडमध्ये एवढा दिसतो ना आपल्याला. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 92, म्हणजे 90-94 आहे की नाही. 85 काही, म्हणजे कॅटेगरी जर विचार केला आपण, कट ऑफ याच्यामुळेच कमी झाला, कारण की इथं स्पेशली हा कॉलेज विद्यार्थी म्हणजे लेडीजसाठी असल्यामुळे थोडा कट ऑफ तिथं थोडं कमीच झाला. इथं लक्षात. समजा जर दोन्ही जर कॅटेगरी मिक्स केल्या असता आपण, जनरल म्हणजे मेल फिमेल, तर कट ऑफ नक्कीच या कॉलेजचा हाय गेला असता. ओके, इथं लक्षात. ओके, अशा पद्धतीचं हे सविस्तर माहिती होती या कॉलेजबद्दल. तर ज्यांना कोणाला आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.